चला आज बनवूयात पान मोदक. पान मोदक बनवणं अगदी सोपं. इथे आपण पान मोदक अगदी इन्स्टंट बनवतोय. ना गॅसचा वापर होणार आहे, ना कुठल्या याच्यामध्ये महागडं इन्ग्रेडियंट जाणार आहे, ना बाहेरून काही तुम्हाला आणायचं आहे. पानं नुसतं आणा. जर घरी वेल असेल पानाचा, आजकाल तर बरेच जण दारातच पानं लावत आहेत. पानाचा वेल शुभसुद्धा मानला जातो तो. तर घरी असेल तर आणखीनच उत्तम, नसेल तर मार्केटमधून घेऊन या. पानं आणा, स्वच्छ धुवून घ्या, त्याची देठं आणि शेवटचं टोक तोडून घ्यायचं. ते आपल्याला वापरायचं नसतं. आणि आता पानं छोटे छोटे आपण तोडून घेतले, म्हणजे चिरून घेतले, जेणेकरून ते आपल्याला बारीक वाटता यावेत. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये म्हणजे चटणीच्या भांड्यामध्ये हलकंसं पाणी घालून आपण याची पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच जर वाटाल तर पानं वाटल्या जाणार नाहीत, म्हणून हलकंसं पाणी घाला, 1-2 चमचे, आणि वाटून घ्या. साईडला ठेवलेला आहे. इथे आपण घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. रेडीमेडवाला आहे. घरी जर तुमच्या असेल खोबरा खीस तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे सुक्या नारळाचाच आपल्याला वापर करायचा आहे. ओल्या नारळाचा वापर करायचा नाही, कारण हे मोदक आपण स्टोअरसुद्धा करून ठेवणार आहे 8 ते 10 दिवसासाठी. तर आपण इथे घेतलेला आहे अर्धा वाटी दुधाची पावडर. 2 वाट्या घेतलं होतं आपण इथे खोबरा खीस, त्याला अर्धी वाटी घेतलं आहे दुधाची पावडर, आणि 3 ते 4 चमचे किंवा मग आवडीनुसार पिठी साखर घालावी. अट एवढीच की याच्यामध्ये पिठी साखरच घालावी, साबूत साखर घालू नये. आता बघा, जे आपण पानं वाटून ठेवले होते ना, ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेऊयात. आता वरतून काही घालायची आवश्यकता नाही, पण जर तुमचं पानाचं पेस्ट थोडंसं कमी झालं, वाटताना थोडं पाणी कमी पडलं गेलं, तर तुम्हाला वरून थोडंसं दूध घालावं लागेल, नाही तर पाणी घातलं तरी चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्या. इलायचीची पावडर घातली बघा आपण अर्धा चमचा. इलायचीची पावडर मात्र जरूर घाला याच्यामध्ये, छान फ्लेवर देतो. आणि पाहू शकता मस्तच इथे आपलं हे संपूर्ण मोदकाचं सारण बनून तयार झालं. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. नैसर्गिक रंग आहे या पानाचा. आपण वरतून आर्टिफिशियल रंग याच्यामध्ये घातलेला नाही आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गडद रंगाचे मोदक बनायचे असतील तर तुम्ही हलकासा याच्यामध्ये जो आपला कुरड्यांचा हिरवा रंग असतो की नाही, तो रंग घालू शकता. आपण घातलेला नाही आहे. आता याच्यामध्ये घेतलेला आहे गुलकंद, आणि ती जी रंगीबेरंगी गोड सोप येते ना, ती घेतली बघा. ऑप्शनल आहे, असल्यास घ्यावी, नसल्यास गुलकंद मात्र जरूर घ्या. गुलकंदामुळे मोदकला खूप छान चव येते. आता ही जी सोप आहे ही हलकीशी आपण मोदक मोल्डमध्ये खाली घालून घेऊ, म्हणजे वरतून छान दिसेल मोदकावरती. आणि हे जे सारण आहे आता हे याच्यामध्ये भरून घ्यावं. पाहू शकता मोदक बनवणं एवढं सोपं आहे ना. इथे आपण पानाचं सारण शिजवलं ना, कुठल्या याच्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरलं ना, कुठली क्रीम वापरली, काहीच नाही. खोबऱ्याचा किस घ्यावा, सगळं साहित्य जमा करावं जे घरातच आहे. गुलकंद नसेल तर तेवढा आणायचा बघ. बाकी तर आता खोबऱ्याची, आता गणपती चालू आहे त्यामुळे खोबरा किस तर हमखास प्रत्येकाच्या घरात असतोच. नसल्यास सुकं खोबरं खिसून घ्यावं आणि मोदक पटकन वळून घ्यावेत. पाहू शकता मस्तच. वाव, काय मस्त आपल्या इथे नक्षीदार पानाचा मोदक बनून तयार झाला. रंग बघा, लाईट कमी जास्त होत आहे कारण पावसाळी वातावरण आहे, त्यासाठी क्षमा मागते. पण मोदक मात्र अप्रतिमच झालेला आहे. जेवढा दिसतोय ना दिसायला सुंदर, तेवढा खायला अप्रतिम आहे. जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपी आवडली असेलच पूर्ण विश्वास आहे, पण अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. आणि हे मोदक एकदा बनवून 10-15 दिवस स्टोअर करा, मात्र फ्रीजमध्ये, म्हणजे गणपती बाप्पा जाईपर्यंत तुमच्या घरी मोदक असेलच. तर चला भेटूया अशा सोप्या साध्या सरळ रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.